नमस्कार फ्रेंड्स, आजचा माझा व्लॉग आहे तो शिराळाचा आहे आणि आज आमचे गोरक्षाचं मंदिर आहे इथं गोरक्षनाथांचं, त्या मंदिराची यात्रा भरली आहे. तर आज मी आणि माझ्या सासूबाई मंदिरात दर्शन घेण्यासाठी आलो आहे आणि आत्ताच दर्शन घेऊन आम्ही इथं औदुंबराच्या झाडाजवळ आलो आहे. तुम्ही बघू शकता माझ्या सासूबाई तिथे प्रदक्षिणा घालतायत. त्यांनी काहीतरी नवस केलं होतं ते त्या पूर्ण करतायत. त्यानंतर आम्ही संध्याकाळी माझी मुलं आणि माझी घरातले सगळे मिळून आम्ही येणार आहे यात्रा फिरण्यासाठी. तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. बत्तीस शिराळा म्हणजे जिवंत नागांची पूजा केली जाते. नागपंचमीला आमच्या इथं जिवंत नाग घरी आणले जातात आणि त्यांची पूजा केली जाते आणि त्यासाठी हे 32 शिराळा प्रसिद्ध आहे. आणि तिथलंच हे गोरक्षनाथांचं मंदिर आहे, जिथली आता 8 दिवस यात्रा भरते आणि त्याच यात्रेत आम्ही आता आहे. तिकडलं नाही तर हे तुम्ही जे बघताय ते आपली मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी हे केलं जातं. आता ह्या ताई जे इकडे दगड रोवतायत ही मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी करतायत, ज्याची त्याची समजूत. मस्त असं नाथांचं दर्शन घेऊन यात्रेमध्ये फिरून झाल्यानंतर मी आणि आमच्या सासूबाई कॅफेमध्ये आलो आहे आणि आम्ही दोघी आता इथं कोल्ड कॉफी पिणार आहे. हे बघा झोपाळ्यावर बसल्यात त्या. सुंदर असं कॅफे आहे शिराळ्यामधलं. तर आम्ही छान आता कोल्ड कॉफी पिणार आणि मग घरी जाणार आणि परत संध्याकाळी यात्रेसाठी फिरायसाठी येणार आहे घरातले. आता मी पुन्हा नाथांच्या यात्रेत जाण्यासाठी तयार होत आहे, तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. अशा तऱ्हेने आम्ही पोहोचलेलो आहे. चला उतरा पटकन. बघूया आता सगळे राईड्स मध्ये कसे काय काय करतात. ए या पटकन. आम्ही सगळ्या राईड्स मध्ये बसणार आहे. बघूया किती धाडशी आहेत कोण कोण.
आम्ही आता सगळ्या राईड्समध्ये बसून आलेलो आहे आणि आता आम्ही चाललोय खाऊ खायला. हाय फ्रेंड्स, आम्ही आता खाऊ खाण्यासाठी खाऊ गल्लीत आलेलो आहे, हे पण 32 शिराळाच्या. आणि हे बघा, इथं भेटले मला रंकाळ्यावरची आमची कोल्हापूरची शेवपुरी आणि पाणीपुरी चाटची गाडी. तेव्हा आम्ही आता एन्जॉय करणार आहे मस्त चौपाटीवरचा चाट. बघूया कसा बनवला. टेस्ट सांगा भाऊजी, कशी आहे? चला खावा. समर आहा. भरपूर खाऊ आणि आता मुलांची शॉपिंग करत करत आम्ही घरी चाललेलो आहे. बघूया वाटेत काय काय भेटतं, कारण अजून यात्रा खूप मोठी आहे आणि संपलेली नाही आहे. अशा तऱ्हेने ह्याला भरपूर रडायला येते, कारण ह्याला त्या गाडीत बसायचंय. समर्थ
हे बघा रडून रडून काय कसं वाटलं एकदम मस्त जत्रेत तुम्हाला? छान मस्त. ही ना बघा हे स्प्रिंग कोट ह्यानं यातला एकही आयटम सोडलेला नाही बरं काय. शॉपिंग वगैरे सगळं झाल्यानंतर आम्ही आहे जायच्या रस्त्यावर, पण माझी मुलं काही जत्रेतून बाहेर पडायला ऐकत नाहीये. हा बघा माझा समर्थ. आम्ही आता घरी चाललो आहे. छान अशी यात्रा एन्जॉय केल्यानंतर सगळे कंटाळलेले आहेत. मस्त आता आम्ही आईस्क्रीम खात 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 सगळे जात आहे.